Hello student, today we see the chapter number 2, that is Introduction to C language. Already in previous lecture we are see the evaluation of C programming, then founder of C programming, then benefits of C programming, why it is used. All the concepts are completed over there. Today we see actual structure of C program and how to write the C program by using code that will be seen over there. Okay, there are many more concepts like what are the header files, how to declare a command, and all that will be see briefly in this video. First point is, again we see the background history of C. Already we seen C is a programming language, that is structure programming language. It is also called as procedural programming language. It is considered as a high level language. I already told you it is high level language because in this language which code you are written, that is easily understand by the human. Okay, that's why it is known as high level programming language, because it allows the programmer to concentrate on the problem at hand and not worry about the machine that the program will be using. Means what, की तुमचा जो प्रोग्राम आहे जो तुम्ही राईट डाऊन करताय तो मशीन डिपेंडंट नसणार आहे, तो टोटली डिपेंड असणार आहे यूजरवरती, त्याला काय परफॉर्म करायचं आहे आणि कसं परफॉर्म करायचं आहे. तर ज्या प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक्स आपण ऑलरेडी बघितल्या आहे, बाय द बेसिस ऑफ दॅट टेक्निक we have to generate your own algorithm, and according to that algorithm your code will be converted, okay, in the form of program. That's why it is called as easy to understand and it is the high level programming language. अजून एक असं रिझन आहे की इट इज यूज बाय सॉफ्टवेअर डेव्हलपर्स हुज ॲप्लिकेशन हॅव टू रन ऑन मेनी डिफरंट हार्डवेअर प्लॅटफॉर्म्स. दिस इज वन मोर ॲडव्हान्टेजेस ऑफ सी प्रोग्रामिंग लँग्वेज, की एक प्रोग्राम तुम्ही ज्या सिस्टमवर लिहिलेला आहे त्या सिस्टमवरून कॉपी करून दुसऱ्या सिस्टमवरती जरी कंपाईल करण्याचा प्रयत्न केला तर इट इज रेडी टू एक्झिक्यूट. Means it is not platform dependent. Okay, that is the background of C programming. Now next is, first we see the how to write program in C. For that we have to see structure of C program. Okay, how to write the comment in C programming. This is the structure, how to write your own program in C. First, preprocessor directives means what? In this you have to define your header file that is already declared by the C program. Means ज्या header files predefined केलेल्या आहेत, ज्या आधीच डिक्लेअर करून ठेवलेल्या आहे, डिफाईन करून ठेवलेल्या आहे सीच्या सॉफ्टवेअरमध्ये, त्या यूज करून त्याचा प्रोग्राममध्ये यूज करून आपल्याला प्रोग्राम लिहायचा आहे. that will be the first step of your program, and that is declared in preprocessor directives. There are number of header files like #include, #include stdio.h, #include conio.h. अशा ज्या फाईल्स आहेत त्या आपल्याला पहिले डिक्लेअर करायच्या ॲट द स्टार्ट ऑफ युअर प्रोग्राम. सेकंड स्ट्रक्चरमध्ये लाईन आहे ग्लोबल डिक्लरेशन. ग्लोबल डिक्लरेशन मीन्स व्हॉट? यू हॅव टू डिक्लेअर युअर व्हेरिएबल ॲज वेल ॲज फंक्शन ॲज अ ग्लोबली. ग्लोबली म्हणजे काय? तुमचा जो प्रोग्राम स्टार्ट होतो आहे, मीन्स स्टार्ट होण्याच्या आधी जे व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर करताय दॅट इज कॉल्ड ॲज ग्लोबल डिक्लरेशन. ओके, मीन्स ते मेन प्रोग्रामच्या आधी असतील म्हणून त्याला ग्लोबल असं म्हटलं जातं, आणि ज्यावेळेस तुम्ही व्हेरिएबल मेन प्रोग्रामच्या आतमध्ये डिक्लेअर करता त्याला म्हटलं जातं लोकल डिक्लरेशन. ओके, नाउ नेक्स्ट पार्ट इज, नेक्स्ट स्टेटमेंट इज मेन फंक्शन. ऑलवेज युअर सी प्रोग्राम इज एक्झिक्युटेड इन द मेन फंक्शन. मेन फंक्शनमध्येच तुमचा जो काही कोड आहे तो एक्झिक्यूट केला जातो इन द सी प्रोग्राम. तर मेन फंक्शन कसं लिहायचं आहे? जे बाय डिफॉल्ट आहे, फक्त त्याचा डेटा टाईप चेंज होतो
इथे INT मीन्स इंटिजर डेटा टाईप आहे त्याचा. डेटा टाईप म्हणजे काय ते आपण डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत. आता फक्त स्ट्रक्चर लक्षात ठेवा. INT मेन इज द नेम ऑफ युअर फंक्शन. मेनच्या पुढे ब्रॅकेट ओपन केलेला आहे आणि क्लोज केलेला आहे, दॅट इज द राऊंड ब्रॅकेट. ओके, तर तो राऊंड ब्रॅकेट मध्ये जे व्हाईड पास केलं आहे मीन्स मेन फंक्शन डझंट रिटर्न एनी व्हॅल्यू इज देअर, दिस इज हिअर. ओके, व्हाईडचा अर्थ आहे की इट डझंट रिटर्न एनी व्हॅल्यू. यू कॅन राईट युअर मेन फंक्शन लाईक व्हॉइड मेन ऑल्सो. ओके, इंटिजरच्या ऐवजी तुम्ही व्हॉइड पण लिहू शकता. नाऊ into that, after opening the bracket, see here, you have to declare main function and open curly bracket and close curly bracket means you have to write down your own code into that main method. आता तुमचा कोड काय आहे तर तुम्हाला जो प्रोग्राम करायचा आहे तो, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही ॲडिशन ऑफ 2 नंबर्स करणार असाल तर 2 नंबरची ॲडिशन करण्यासाठी तुमच्याकडे 2 नंबर लागतील A and B, आणि ती ॲडिशन स्टोअर करण्यासाठी एक थर्ड व्हेरिएबल लागेल दॅट इज सम. ओके, तर ते हे जे व्हेरिएबल आहेत ते डिक्लेअर करण्यासाठी जर तुम्हाला मेनमध्ये डिक्लेअर करायचं असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज लोकल डिक्लरेशन. त्या फंक्शनच्या आतमध्ये डिक्लेअर करतात, दॅट्स वाय इट इज कॉल्ड लोकल डिक्लरेशन. आणि जर हे व्हेरिएबल तुम्ही इथे डिक्लेअर केले तर ते ग्लोबल असतील, थ्रू आउट द प्रोग्राम तुम्ही ते यूज करू शकता. ओके, आणि जर इथे डिक्लेअर केले लोकल ॲज अ लोकल तर ते फक्त मेन फंक्शन पुरते मर्यादित असतील. बाहेर जर अजून एखादं फंक्शन तुम्ही लिहिलं तुमचं स्वतःचं, लाईक इथे तुमचा नेक्स्ट स्ट्रक्चर दिलेला आहे, अदर फंक्शन्स आर रिक्वायर्ड. जर तुम्हाला स्वतःचा ओन फंक्शन क्रिएट करायचं असेल आणि जर त्या फंक्शनमध्ये तुम्हाला ABला यूज करायचं आहे बट दॅट इज डिक्लेअर्ड इन ॲज अ लोकल मेनमध्ये, तर ते तुम्हाला तिथे ॲक्सेप्ट करता येणार नाही. बट जर ते तुम्ही ॲज अ ग्लोबली डिक्लेअर केलेले असतील तर तुम्हाला अदर फंक्शन्समध्ये पण ते युटिलाइज करता येऊ शकता. दॅट इज द डिफरन्स बिटवीन ग्लोबल डिक्लरेशन अँड लोकल डिक्लरेशन. गॉट इट? तर मेन फंक्शनमध्ये काय काय करू शकता तुम्ही, व्हेरिएबल डिक्लेअर करू शकता आणि त्या व्हेरिएबल रिलेटेड जे काही स्टेटमेंट आहे तुमचे ते तुम्ही तिथे काय करू शकता, राईट डाऊन करू शकता. स्टेटमेंट मीन्स वॉट, की लाईक तुमचं काय करायचं होतं तुम्हाला, ॲडिशन ऑफ 2 नंबर. प्रोग्राम काय होता तुमचा, ॲडिशन ऑफ 2 नंबर. तर तुम्ही A आणि B डिक्लेअर केला आहे, सम लिहिलं आहे, तर इथे स्टेटमेंट काय लिहिणार तुम्ही, सम इक्वल्स टू A प्लस B. जे काही व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर केलेले असतात ते. हे झालं तुमचं स्टेटमेंट. आणि नंतर त्याची व्हॅल्यू प्रिंट करायची असेल तर अजून काही बाय डिफॉल्ट प्रिंटएफ फंक्शन आहेत त्यांचा यूज करून तुम्ही काय करणार, त्या स्टेटमेंटला डिस्प्ले करणार इन द फ्रंट ऑफ युजर. हा फक्त स्ट्रक्चर आहे, ते कसं करायचं काय करायचं होल डिटेल आपण एक प्रोग्राम बघणार आहोत. नेक्स्ट स्ट्रक्चरमध्ये तुम्ही काय लिहू शकता, अदर फंक्शन्स आर रिक्वायर्ड. अदर फंक्शन्स मीन्स वॉट, की जर तुम्हाला स्वतःचे काही फंक्शन्स क्रिएट करायचे असतील तर दॅट कॅन बी allowed in the C program also. But the main structure of C programming, what, first declare the preprocessor directives means include the header files, then declare the variable as a globally if you want. जर नसेल पाहिजे तर skip that portion. Next declaration of main function. Okay, main function having return type integer also as well as void also. Void means it doesn't return any value. Okay, if you are writing integer means it return a value. लास्टला तुम्हाला इथे रिटर्न स्टेटमेंट लिहावं लागतं. आफ्टर दॅट इन द मेन फंक्शन यू हॅव टू डिक्लेअर युअर कोड फॉर परफॉर्मिंग द ऑपरेशन. तर कोड लिहिताना सर्वात पहिले त्याचे व्हेरिएबल डिक्लेअर करावे लागतील, त्यांची व्हॅल्यू ॲक्सेस करावे लागतील, त्या रिगार्डिंग जितके स्टेटमेंट्स आहेत ते तुम्हाला इथे लिहावे लागतील. अँड आफ्टर दॅट इफ यू वॉन्ट यू कॅन राईट युअर ओन फंक्शन ऑल्सो. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ युअर C प्रोग्रामिंग. ओके, आय थिंक इतकं क्लिअर झालं असेल की C प्रोग्राममध्ये काय करायचं आहे आणि कसं करायचं आहे. नाऊ जेव्हा आपण एक प्रोग्राम बघू तेव्हा तुम्हाला ते क्लिअर होईल. नाऊ वी मूव टुवर्ड्स द वन स्मॉल प्रोग्राम टू डिस्प्ले द हॅलो वर्ल्ड ऑन द आउटपुट स्क्रीन. असं तुम्हाला आउटपुट हवं आहे आउटपुट स्क्रीनला, त्यासाठी तुम्ही काय करता आहेत, प्रोग्राम लिहित आहेत. तर जे फर्स्ट प्री प्रोसेसर डायरेक्टिव्हचा जो ब्लॉक होता मीन्स यू हॅव टू डिक्लेअर अ हिडर फाईल, जे मी तुम्हाला बोलली होती. तर ऑलवेज युअर प्रोग्राम विल बी स्टार्ट विथ डिक्लरेशन ऑफ हिडर फाईल. ओके, हिडर फाईल मीन्स वॉट, की ज्या प्री डिफाईन आहेत, ज्या ऑलरेडी डिफाईन करून ठेवलेल्या आहेत Cच्या कंपायलरने. तर फर्स्ट हिडर फाईल कोणती आहे, stdio.h. दॅट विल बी रिटन बाय युझिंग हॅश. हॅश इज द सिम्बॉल
तो तुम्हाला तुमच्या कीबोर्डवरती मिळून जाईल. कसं टाईप करायचा प्रोग्राम काय त्याचा एक मी सेपरेट व्हिडिओ बनवून तुम्हाला शेअर करेन. हॅश इन्क्लूड open bracket stdio.h close bracket. This is the preprocessor directive to include standard input output function in the program. तुम्हाला तुमच्या प्रोग्राममध्ये इनपुट आउटपुट रिलेटेड काही ऑपरेशन परफॉर्म करायचे असतील तर त्या ऑपरेशनला जे बाय डिफॉल्ट फंक्शन्स आहेत त्यांचा यूज करण्यासाठी तुम्ही कोणती हिडर फाईल डिक्लेअर करता, दॅट इज stdio.h. याचं प्रोनाउन्सिएशन कसं करायचं, हॅश इन्क्लूड stdio.h. ओके. आफ्टर डिक्लरेशन ऑफ हिडर फाईल देर वेर नो डिक्लरेशन ऑफ ग्लोबल फंक्शन. ग्लोबल फंक्शनचा ब्लॉक त्यांनी स्किप केला आहे बिकॉज त्यांना काही ग्लोबल व्हेरिएबल किंवा ग्लोबल फंक्शनचा ब्लॉक स्किप केला आहे बिकॉज दे आर नॉट परफॉर्मिंग एनी ऑपरेशन, दे आर ओनली डिस्प्लेइंग द हॅलो वर्ल्ड ऑन द स्क्रीन. आपल्याला फक्त काय मेसेज पाठवायचा आहे, हॅलो वर्ल्ड. आपल्याला काही ॲडिशन सबस्ट्रॅक्शन कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं नाही. सो आपल्याला इथे एकही व्हेरिएबल डिक्लेअर करावा लागणार नाही बिकॉज आवर प्रोग्राम इज सिम्पली डिस्प्ले द वन वर्ड टू द आउटपुट स्क्रीन. म्हणून इथे डिक्लरेशन स्किप केलं. देन नेक्स्ट पार्ट होता तुमचा डिक्लरेशन ऑफ मेन फंक्शन. इन द मेन फंक्शन अगेन मी इथे परत सांगते, इथे रिटर्न टाईप इंटीजर घेतलेला आहे. तर इंटीजर न घेता यू कॅन राईट लाईक दिस void main. ओके, void main. ज्यावेळेस असं लिहिणार तुम्ही इन ब्रॅकेट दिस विल बी ओपन अँड क्लोज, फक्त एम्प्टी असणार आहे. आणि ते त्यांनी इंटीजर घेतला दॅट्स वाय इट इज पासिंग void मीन्स याच्यामध्ये एकही पॅरामीटर ते पास करत नाही आहे. याच्याऐवजी तुम्ही असंही फंक्शन लिहून प्रोग्राम करू शकता. त्यावेळेस काय होईल, फक्त हे जे रिटर्न 0 हा लाईनचा स्टेटमेंट आहे तो ह्या कोडमध्ये स्किप होईल. गॉट इट. इथे इंटीजर लिहिलं आहे, मी मागेच सांगितलं डेटा टाईप इंटीजर असल्यामुळे तो व्हॅल्यू रिटर्न करेल, म्हणून आफ्टर प्रिंटफ दे आर रायटिंग रिटर्न 0. जर तुम्ही void लिहिलं तर ही स्टेटमेंट लिहिण्याची गरज येणार नाही. हा डिफरन्स आहे दोन्ही डिक्लरेशनमध्ये. बोथ आर अलाउड टू राईट युअर ओन प्रोग्राम. आता आपल्याला डिस्प्ले करायचं होतं हॅलो वर्ल्ड. हॅलो वर्ल्ड हा मेसेज देण्यासाठी बाय डिफॉल्ट फंक्शन आहे तुमच्याकडे, दॅट इज printf. दॅट इज रिटन बाय यूजिंग printf. ऑल लेटर्स आर स्मॉल, ब्रॅकेट ओपन, डबल कोट्समध्ये तुम्हाला जो काही मेसेज डिस्प्ले करायचा आहे आउटपुट स्क्रीनवरती तो तुम्ही तिथे देऊ शकता. डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकायचं हॅलो वर्ल्ड. दिस इज द /n. ही जी व्हॅल्यू आहे हॅलो वर्ल्ड नंतर दॅट इज /n. /n इज यूज फॉर टू प्रिंट युअर मेसेज इन द न्यू लाईन. हा एक डिरेक्टिव्ह आहे /n की याचा यूज काय होतं, /n म्हणजे न्यू लाईनवरती तुमचं आउटपुट काय करा, प्रिंट करा. हे तुम्ही इथे पण देऊ शकता, बिफोर द एज, आफ्टर द स्टेटमेंट पण देऊ शकता. मीन्स बिफोर द एज दिला तर न्यू लाईनपासून सुरुवात होते अँड आफ्टर स्टेटमेंट दिला एंड ऑफ द स्टेटमेंट तर जे काही नेक्स्ट आउटपुट येणार ते न्यू लाईनवरून स्टार्ट करा असं त्याचं म्हणणं असणार. ओके, तर /nचा यूज समजला इथे फॉर डिस्प्लेइंग युअर आउटपुट इन टू द न्यू लाईन. नाऊ इंटीजर लिहिल्यामुळे आपण तिथे काय करणार आहोत, रिटर्न 0 करणार आहोत. सो नेक्स्ट स्टेटमेंट आलं इथे रिटर्न 0 अँड तुमचा मेन फंक्शन इथे काय झालं आहे, क्लोज झाला. अशा पद्धतीने हा प्रोग्राम लिहायचा आहे. नंतर तो सेव्ह करायचा आहे एक पर्टिक्युलर नाव देऊन. सेव्ह करताना हा प्रोग्राम तुमचा टर्बो सीच्या एडिटरमध्ये तुम्ही लिहिणार आहात. टर्बो सी एडिटर काय असतं, कसं असतं ते तुम्हाला एक व्हिडिओमध्ये मी परत सांगते आहे, मी तुम्हाला त्याचा एक व्हिडिओ शेअर करेन. बट प्रोग्राम कसा लिहायचा आहे सिम्पल इतकं लक्षात आलं. ओके, फर्स्ट डिक्लेअर द हिडर फाईल. नेक्स्ट डिक्लेरेशन ऑफ व्हेरिएबल इफ यू वॉन्ट, इफ इट इज नॉट नेसेसरी skip that block. Next, write down the main function because your C program is always execute by using main function only. If you are not writing main function into your program is not executed and not returns the output to the user. Okay, so प्रोग्राम C प्रोग्राम हा प्रोसिजर ओरिएंटेड असल्यामुळे याच्यामध्ये प्रोसिजर मेन फंक्शन हे लिहिणं गरजेचंच आहे. ऑलवेज युअर प्रोग्राम एक्झिक्युटेड बाय मेन फंक्शन ओनली. ओके, तर आय थिंक क्लिअर झालं असेल. आउटपुट सेव्ह केल्यानंतरून, प्रोग्राम सेव्ह केल्यानंतरून, कंपाईल केल्यानंतरून तुमच्या कम्प्युटर स्क्रीनवरती लाईक धिस काय येणार आहे, आउटपुट येणार आहे, दॅट्स इज हॅलो वर्ल्ड. ओके, तर हा झाला एक सिम्पल प्रोग्राम टू डिस्प्ले द मॅसेज ऑन टू आउटपुट स्क्रीन. नाऊ वी सी
detail how to write down the comments in your program and what are the types of comment. ओके, तर सेम प्रोग्राम आहे जो आपण आत्ता बघितला. तर त्याच्या आधी इथे रेड मार्कमध्ये बघा स्लॅश स्टार आणि त्याच्यामध्ये लाईन ऑफ स्टेटमेंट लिहिले आहे दॅट आर इन डिफरंट लाईन्स, लाईन नंबर 1 2 3 4. ओके, अँड लास्टला स्टार क्लोज केलं आहे बॅकस्लॅश. तर याचा अर्थ असा होता दिस इज द मल्टिपल लाईन कमेंट्स. कमेंट्स आहे मीन्स तुमच्या प्रोग्राममध्ये असे विदाऊट युजिंग एनी प्री प्रोसेसर तुमच्या लँग्वेजमध्ये तुम्ही जे काही स्टेटमेंट लिहिताय ते तुमच्या याच्यामध्ये प्रोग्राममध्ये असतानाही तुमचा प्रोग्रामला काही प्रॉब्लेम येणार नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही प्रोग्राम लिहिण्याचा प्रयत्न करत असाल तर ह्या कमेंट्सचा यूज करून तुम्ही प्रोग्राम लिहू शकता. ओके, सो दिस इज कॉल्ड द मल्टीलाईन कमांड. मल्टिपल लाईन्स स्टेटमेंट आपल्याला प्रोग्राममध्ये लिहायचं आहे, बट त्या प्रोग्रामशी त्याचा काही संबंध नसणार आहे, बट इट इज अंडरस्टँड बाय द यूजर की तो प्रोग्राम कशा रिलेटेड आहे. तर त्यासाठी त्या स्टेटमेंट्स कमेंट्स म्हणून आपण वर्क करायचे आहे. त्याचा तुमच्या प्रोग्राम कोडवर काही इफेक्ट होत नाही. तर त्या कमेंट्स कशा देणार तर बॅकस्लॅश स्टारने सुरुवात करणार. जितके लाईन ऑफ स्टेटमेंट तुम्हाला लिहायचे आहे तितके तिथे तुम्ही लिहिणार आणि एंड करण्यासाठी स्टार आणि बॅकस्लॅश ही कमेंट परत कंटिन्यू करणार. अगेन सेम प्रोग्राम हॅश इन्क्लूड stdio.h मीन्स डिक्लरेशन ऑफ हिडर फाईल. ओके, हिडर फाईल डिक्लेअर केल्या, देन मेन फंक्शन लिहिलं, देन यात लोकल डिक्लरेशन जे काही व्हेरिएबल असतील ते, देन स्टेटमेंट लिहिले, बट त्याच्या पुढे 2 बॅकस्लॅश दिले मीन्स इट इज द सिंगल लाईन कमेंट. जर तुम्हाला एका लाईनमध्येच कमेंट्स द्यायचे असतील, एकच स्टेटमेंट एकच लाईन लिहायची की इथे काय डिक्लेअर करू शकता, बट त्याचा प्रोग्रामशी काही संबंध नाही आहे मीन्स एक्झिक्युशन ओरिएंटेड, फक्त तो मॅसेज आहे की काय करताय त्यासाठी. तर एका लाईनमध्ये जर स्टेटमेंट लिहायचं असेल तर त्याला म्हणतात सिंगल लाईन कमेंट आणि ती देताना इथे डबल बॅकस्लॅश द्यायचं आहे. ओके, डबल स्लॅश करायचं आहे मीन्स दिस इज इंडिकेट ॲज अ सिंगल लाईन कमेंट. इथे मल्टिपल लाईनच्या आत होतं म्हणून बॅकस्लॅश स्टार बॅकस्लॅशने त्याला एंड केलं आणि त्याला होल एक कमेंट कन्सिडर केली जाते. आणि इथे धीज आर द वन कमेंट, धीज आर द सेकंड कमेंट, अँड बिफोर द धीज राईट डाऊन बॅकस्लॅश मीन्स याचा यूज होतो की धीज आर द कमेंट सेक्शन. ओके, देन अगेन राईट डाऊन printf फंक्शन टू प्रिंटिंग द मेसेज अँड रिटर्न 0 ॲज लाईक प्रिवियस प्रोग्राम वी सी. याचा आउटपुट पण सेम येणार आहे हॅलो वर्ड, जरी यामध्ये इतके नंबर ऑफ स्टेटमेंट लिहिलेले आहेत तरी, बट दीज आर इन्क्लुडेड इन कमेंट सेक्शन. सो त्याचा काहीच इम्पॅक्ट तुमच्या प्रोग्रामवरती होत नाही. गॉट इट. तर 2 टाईप्सच्या कमेंट्स आहेत. फर्स्ट आहे सिंगल लाईन अँड सेकंड आहे मल्टिपल लाईन. सो तुम्ही तुमच्या प्रोग्राममध्ये कमेंट्स पण देऊ शकता. नाऊ सेम तेच इथे एक्सप्लेन केलं आहे की सिंगल लाईन कमेंट कसे असतात आणि मल्टिपल लाईन कमेंट्स कसे असतात. मल्टिपल लाईन कवर करण्यासाठी आपल्याला बॅकस्लॅश स्टार आणि एंड करताना स्टार बॅकस्लॅश हे देऊन त्याच्या आतमध्ये जितके स्टेटमेंट लिहिणार ते कन्सिडर होतील ॲज अ कमेंट्स. आणि सिंगल लाईनसाठी तुम्हाला फक्त 2 स्लॅश द्यावे लागतील. ओके, लाईक तुम्ही इथे A=5 देताय तर एखाद्याला कळणार नाही की याचा यूज काय, तर ते तुम्ही तिथे ॲज अ कमेंट म्हणून शो पण करू शकता की दिस इज द डिक्लरेशन ऑफ दिस इज द असाइनिंग द 5 व्हॅल्यू टू द A असं. तर ती कमेंटवरून त्याला कळेल की ह्या स्टेटमेंटचा यूज काय आहे, बट त्या कमेंटचा इफेक्ट तुमच्या कोडवरती काहीच होत नाही. दिस इज कॉल्ड ॲज सिंगल लाईन कमेंट. ओके.